नमस्ते. चला आज आपण बघूया आजचं मार्केट कसं होतं, बरोबर? आणि त्याचबरोबर आपण बघणार आहे, की कुठे डिमांड क्रिएट झाली होती, कुठे सप्लाय क्रिएट झालेलं होतं आणि कुठे एंट्रीसाठी योग्य लेवल बनलेल्या होत्या. ठीक आहे. तर आजचं हे मार्केट आहे. आजचा हा डेलीचा चार्ट आहे निफ्टीचा डेलीचा चार्ट आहे हा समोर. तर या चार्टवरती बघा आज ओपन आणि ही जी कॅन्डल बनलेली आहे, थोडीशी समजून घेऊया. ही जी कॅन्डल बनलेली आहे, ही कॅन्डल बघा. ह्या कॅन्डलचा ओपन आणि क्लोज एकाच जागेवरती झाला आहे, बरोबर? आणि या कॅन्डलमध्ये विक जास्त आहे, विक मोठी आहे आणि बॉडी छोटी आहे. याचा अर्थ ही कॅन्डल आपल्याला दिसते की अनडिसिजन कॅन्डल आहे किंवा ही पूर्ण भरलेली कॅन्डल नाही आहे, अनफिल्ड कॅन्डल ही तयार झालेली आहे. तर ही अनफिल्ड कॅन्डल आहे, याचा अर्थ इथं बायर आणि सेलर दोघांमध्ये पण म्हणजे एकतर पूर्ण रेड झालेली, पूर्ण फिल झालेली नाही आहे ती कॅन्डल. त्याच्यामुळे काय आहे की अनडिसिजन कॅन्डल आहे. आपण हिला अनडिसिजन कॅन्डल का म्हणतो? तर बायर बायर आणि सेलर दोघांची पण इथे फाईट झालेली आहे आणि ही कॅन्डल त्याच जागेवरती थांबलेली आहे. ठीक आहे. हे हे आपल्याला एका वन डेची ही कॅन्डल अशी दाखवते. ओपन झाली, ओपन झाल्यावरती हाय गेली, हाय झाल्यानंतर लो मारली, लो गेल्यानंतर ही कॅन्डल इथेच जागेवरती क्लोज झाली. ओपन आणि क्लोजमध्ये फार तर फार 5-10 पॉईंटचा फरक पडलेला आहे. एकाच जागेवरती झाला आहे. ठीक आहे. हे झालं डेलीच्या कॅन्डलवरती. ठीक आहे. तर आज आज मार्केटनी काय केलं होतं? आज आपण बघूया छोट्या टाईम फ्रेममध्ये जर बघितलं, तर आपल्याला ही आहे 200 डे मूव्हिंग ॲव्हरेजची लाईन आहे ही. मार्केट 200 डे मूव्हिंग ॲव्हरेजच्या वरतीच आहे, बरोबर? आज आपल्याला आता हे जे मार्केट दिसतंय ना, आज हे जे मार्केट दिसतंय हे कधीचं मार्केट आहे? हे बघा, हे 6 ऑगस्ट 9:15 खाली खाली टाईम दिसतो. इथे इथे खाली टाईम दिसतो. 6 ऑगस्ट 9:15. पहिली कॅन्डल जी बनलेली आहे 5 मिनिटाची ती पण अनडिसिजन कॅन्डल बनली आणि मार्केट एका एरियामध्ये थांबलेलं आहे, बरोबर? आजचं मार्केट जर पाहिलं, तर आजचं मार्केट कसं दिसतंय? खालून वरती गेलं, वरून खाली आलं, परत खालून वरती, वरून खाली, खालून वरती आणि इथं जागेवरती थांबलंय. म्हणजे मार्केट मार्केट पूर्ण एका रेंजमध्ये थांबलेलं आहे आजचं मार्केट, बरोबर? आणि ही रेंज कशी बनलेली आहे? ही एवढीच एक रेंज बनलेली होती मार्केटची. पूर्ण दिवसभरामध्ये एका रेंजमध्ये मार्केट थांबलंय. ना वरती गेलंय ना खाली आलंय. ठीक आहे. तर मार्केटची रेंज बघा इथे 24,604 आणि वरती दिसतंय आपल्याला 24,680. 24,604 आणि 680 या पूर्ण 80 पॉइंट दरम्यान मार्केट आज वरती आणि खाली, वर आणि खाली हा फक्त 80 पॉइंटमध्ये मार्केट आज पूर्ण दिवसभर खेळलेलं आहे. परंतु मार्केट गॅप अप झालेलं आहे, बरोबर? गॅप अप झालेलं आपल्याला दिसतंय. मार्केट आज गॅप अप झालं आणि एकाच जागेवरती थांबलेलं आहे. ठीक आहे. तर आपण बघूया 5 मिनिटामध्ये, 2 मिनिटामध्ये, 1 मिनिटामध्ये कुठे आज अपॉर्च्युनिटी बनलेली होती मार्केटमध्ये. ठीक आहे. ते आपण बघतोय. तर आज बघा, आज आज बघत असताना आपल्याला महत्त्वाचा एरिया बघायचा आहे. ही जी कॅन्डल बनलेली आहे, ही कॅन्डल बघा, ही जी कॅन्डल बनलेली आहे, बरोबर? ही कॅन्डल, ह्या कॅन्डलमध्ये ओपन आणि हाय सेम असतो. जेव्हा एखाद्या कॅन्डलचा ओपन आणि हाय सेम असेल आणि मार्केट तिथून प्रेशर करून खाली आलेलं असेल, आपण काल बघितलेलं होतं. ही कॅन्डल आपण काल बघितलेली होती. या कॅन्डलला आपण काय म्हणतो? ही ओपन आणि हाय सेम असणारी कॅन्डल आहे. हिला आपण स्टँड अलोन कॅन्डल म्हणतो. तर ओपन आणि हाय सेम असणारी कॅन्डल आहे. तर या कॅन्डलच्या पहिला एरिया कुठून होता? पहिलं कुठून आलेली होती ही कॅन्डल? हे बघा, इथून इथून खाली आलेली होती, बरोबर? या लेव्हलपासून खाली आलेली होती. थोडंसं थोडंसं मी मोठं करून स्क्रीन थोडीशी मोठी करतो, म्हणजे लक्षात येऊन जाईल. बघा, पहिली जी ह्या कॅन्डलमध्ये काय आहे इथे अ, हे बघा सप्लाय आणि डिमांड आपण 2 बघत आहोत. सप्लाय पण बघतो आणि डिमांड पण बघतो. आता सप्लाय एरियामध्ये काय असतं, की एकदम प्राईस एकदम तेजीमध्ये खाली येते. बरोबर? खाली येते किंवा सेलिंग जास्त प्रमाणात, मोठ्या प्रमाणात सेलिंग होतं. तिथे काही इन्स्टिट्यूशनलच्या किंवा बिग प्लेयर्स जे आपण म्हणतो मोठाले, त्यांच्या काही ऑर्डर या पेंडिंग असतात. मग त्या पेंडिंग ऑर्डर घेण्यासाठी जेव्हा मार्केट वरती जातं, पुन्हा तिथून काय येतं, त्यांच्या त्या त्या एरियापासून सेलिंग प्रेशर क्रिएट होतो. आधी सेलिंग प्रेशर कुठे क्रिएट झाला? 24,665 बरोबर. इथपर्यंतच्या ऑर्डर घेतलेल्या होत्या. या कॅन्डलच्या इथपर्यंतच्या ऑर्डर या
घेऊन गेलेलं होतं मार्केट, बरोबर. इथपर्यंतच्या ज्या ऑर्डर आहेत ना त्या आधी घेऊन गेलेलं होतं. मग आता परत ज्या वेळेस मार्केट येईल तर काय होईल, इथपर्यंतच नाही, आता ते त्याच्या आतमध्ये त्याच्या वरती जाईल. तर मग मार्केट पुन्हा कुठे गेलं, वरती गेलं, बरोबर. बरोबर समजतंय हे. कारण मार्केट पहिलं 24,662, नंतर ते त्याच्या एरियाच्या आतमध्ये आलं, बरोबर. आणि आज काय झालं, आज बघा, आज ते त्याच्या मेन एरियामध्ये म्हणजे शेवटच्या ज्या ज्या अजून ज्या काही ऑर्डर होत्या त्या ऑर्डर कुठे होत्या, या कॅन्डलच्या समसमान, बरोबर. ह्या कॅन्डलचा जो हाय झालेला आहे, बरोबर, या कॅन्डलचा हाय जो आहे त्या हायच्या एकदम समान बघा इथपर्यंत. म्हणजे आता या ज्या पूर्ण ऑर्डर आहेत, पूर्ण ज्या ऑर्डर आहेत या कॅन्डल मधल्या ज्या, त्या पूर्ण ऑर्डर आज मार्केट घेऊन खाली आलेला आहे. या कॅन्डलची साईज बघा कुठपर्यंत आहे, ही कंटिन्यू कॅन्डल, ही कंटिन्यू कॅन्डल, ही कंटिन्यू कॅन्डल, बरोबर. इथपर्यंत ही कॅन्डल कंटिन्यू फॉर्म बनलेले आहेत, बरोबर. ही कॅन्डल कुठपर्यंत बनलेली आहे, जर कंटिन्यू बघितली तर इथपर्यंत ही कॅन्डल बनलेली आहे. बघा इथपर्यंत, हे बघा इथून पण खाली आलं ना, इथून पण हे खाली इथपर्यंत आलेलं आहे. तर आज ही कॅन्डल बनल्यानंतर मार्केट आलंय तिथपर्यंत, बरोबर. हा एक एरिया असतो. ह्या एरियामध्ये बघा आपण जे बघतोय, लक्षात येत आहे, इथे काय आहे, इथे सप्लाय एरिया आहे. या सप्लाय एरियामध्ये थोडंसं पुन्हा एकदा बघूया आपण, पुन्हा येऊ द्या, पुन्हा बघूयात, लक्षात नसेल आलं तर. हे बघा, हा जो एरिया आहे, हा एरिया, ही ही कॅन्डल इथे एकदम एकदम सेलिंग तयार झालं होतं, बरोबर. हा सप्लाय एरिया आहे, बरोबर. तर या एरियामध्ये सुरुवातीला इथून ओपन आणि हाय सेम झाला, म्हणजे इथे सेलिंगच्या मोठ्या ऑर्डर पडलेल्या होत्या, बरोबर. तर इथे जर सपोज 1,000 क्वांटिटी पडलेली असेल तर यापैकी अजूनही काही क्वांटिटी इथे काय आहे, अजून पण इथे काही क्वांटिटी शिल्लक आहेत. तर ती क्वांटिटी घेण्यासाठी मार्केट पहिलं कुठपर्यंत आलं, हे बघा, मार्केट पहिलं आलं या कॅन्डल इथपर्यंत आलं, बरोबर. आता जे परत परत मार्केट येणार होतं ते काय होणार होतं, या कॅन्डलच्या थोडंसं वरती येणार होतं, म्हणजे इथपर्यंत वरती आलं. आता अजून पण काही ऑर्डर पेंडिंग राहिल्या होत्या, त्या इथून या एरियापासून तर इथपर्यंतच्या ऑर्डर पेंडिंग होत्या, म्हणजे मार्केट इथे येणार होतं आणि फायनल कुठे येणार होतं, या एरियापर्यंत. तर आज काय केलं त्यांनी, त्या एरियापर्यंत गेलेले. आता ही कॅन्डल बघा, एकदम लक्षात घ्या, ही मोठी कॅन्डल तयार झाली, हिच्यामध्ये गॅप नाही आहे, या कॅन्डलमध्ये गॅप नाही आहे, या कॅन्डलमध्ये गॅप नाही आहे. तर ही कॅन्डल कुठपर्यंत, इथपर्यंत क्लोज झालेली आहे, बरोबर. ही कॅन्डल कुठे, इथपर्यंत, इथपर्यंत या कंटिन्यू कॅन्डल बनलेल्या आहेत, बरोबर. इथे गॅप दिसतो आपल्याला थोडासा, परंतु ह्या कॅन्डलचा लो इथपर्यंत आहे. तर आज जे मार्केट बघा, मार्केट इथून इथपर्यंत खाली येणार होतं, ते मार्केटने बघा शेवटच्या फायनल ऑर्डर घेतल्या आणि ते मार्केट कंटिन्यू कुठपर्यंत आलं, 600 पर्यंत. 675 वरनं, 24,675 वरनं मार्केट 24,614 इथपर्यंत आलेलं आहे. ठीक आहे. आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय होतं, 5 मिनिटाची ही कोणती कॅन्डल बनलेली होती, ही ओपन आणि हाय सेम असणारी सेलिंगची कॅन्डल बनलेली होती. आपल्याला माहित होतं इथपर्यंतच्या काही ऑर्डर मार्केटनी इथपर्यंतच्या मार्केट ऑर्डर घेऊन गेलेलं होतं, ठीक आहे. त्यानंतर थोडंसं वरती जाऊन मार्केट आलेलं होतं. आता कोणत्या एरियामध्ये येणार होतं, ह्या एरियामध्ये येणार होतं. म्हणून खूप मार्केट नेहमी फसवत असतं बघा, फसवत असतं. मार्केटने इथं आपल्याला काय दिला, एक एक सप्लाय झोन बनवला इथे, बरोबर. हा सप्लाय झोन बनवला. मग आपल्याला काय वाटतं की ठीक आहे, आपण इथे एंट्री घेऊया, हा छोटासा स्टॉप लॉस ठेवू आणि मार्केट खाली येईल. परंतु मार्केटने स्टॉप लॉस केला, परंतु मार्केट त्याच्या मेन ऑर्डर कुठे होत्या, मुख्य ऑर्डर कुठे होत्या, ह्या ऑर्डर इथे फिल झालेल्या होत्या, ठीक आहे. या ज्या इथे ऑर्डर आहेत का मेन, नाही इथे आहेत, बरोबर. इथे ऑर्डर आहेत, इथे मेन ऑर्डर आहेत. मेन ऑर्डर अजून ह्याच्या वरती जाणार होत्या, म्हणून या एरियामध्ये मार्केट गेलेलं आणि ह्या एरियातनं मार्केट खाली आलेलं, ठीक आहे. तर मग आज आपण आजच्या मार्केटमध्ये बघणार आहे, 5 मिनिटामध्ये आपल्याला इथे झोन वाटतो, परंतु हे थोडंसं अनुभवातनं लक्षात येणार आहे की कुठे कुठे स्टॉप लॉस होऊ शकतो आणि कुठे कुठे आपल्याला फसवलं जाऊ शकतं मार्केटमध्ये. मार्केट व्यवस्थित आहे, मार्केट त्याचं काम व्यवस्थितपणे करते. मार्केटने या एरियामध्ये मार्केट आलं आणि त्या एरियामधनं मार्केटने काय केलं,
हे बघा फायनल ऑर्डर घेतले आणि मार्केट खाली आलेलं आहे. परंतु आता हे खाली येत असताना आपल्याला माहिती आहे की फायनल ऑर्डर घेतले आणि खाली मार्केट कंटिन्युअसली खाली येत राहणार आहे. कुठपर्यंत येणार आहे? जोपर्यंत या कॅन्डलमध्ये कुठेही गॅप सापडत नाही. इथे गॅप सापडलेला होता आपल्याला, परंतु या कॅन्डलची जी लो आहे, ही जी कॅन्डल बनलेली आहे, या कॅन्डलचा लो जिथपर्यंत होता तिथपर्यंत मार्केटने यायला पाहिजे. ते मार्केट तिथपर्यंत आलेलं आपल्याला दिसतंय. बरोबर. तर आता छोट्या टाइम फ्रेममध्ये बघा, हे बघा इथे ओपन आणि हाय सेम होता, म्हणून इथे एक आपल्याला एंट्री प्लॅन करता येणार होती. छोटा स्टॉप लॉस आणि मोठं टार्गेट. बघा, छोटा स्टॉप लॉस आणि मोठं टार्गेट आपण रोज ही सिरीज याच्यासाठीच बनवतोय की आपल्या लक्षात आलं पाहिजे कुठे एंट्री घ्यायची, कुठे स्टॉप लॉस घ्यायचा आणि किती पॉईंटचा आपल्याला स्टॉप लॉस असला पाहिजे. हे बघा, आणि टार्गेट आपल्याला एकाच 3 एकाच 5 असं मोठं टार्गेट आपल्याला मिळालं पाहिजे. हे बघा, हे बघा, हे किती 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 मोठं टार्गेट मिळालं आपल्याला. ठीक आहे. एकदम छोटासा स्टॉप लॉस जर म्हटला तर आपल्याला 1:5 एकाच 5 पटचं आपल्याला टार्गेट इथे भेटत होतं आज. बरोबर. एकाच 5 पटचं आपल्याला टार्गेट भेटत होतं या कॅन्डलच्या एरियापासून. बरोबर. एकाच 5 पटचं टार्गेट आपल्याला भेटत होतं किंवा जास्त भेटत होतं. तसं पाहायला गेलं तर ते एकाच 1:7 एवढं टार्गेट आपल्याला भेटत होतं. आणि याला काय होतं की हा एरिया, सेलिंगचा एरिया बाकी होता, म्हणून इथे मार्केट येणार होतं. ठीक आहे. इथे आलं आणि मार्केट कंटिन्यू खाली आलं. बघूयात आपण छोट्या टाइम फ्रेममध्ये आज कुठे आपल्याला ऑपॉर्च्युनिटी दिलेली होती, अजून कुठे ऑपॉर्च्युनिटी बनलेली होती सेलिंगमध्ये, आपण ते बघतोय. ठीक आहे. हा 1 मिनिटाचा आपण चार्ट काढला. बरोबर. हा 1 मिनिटाचा चार्ट काढलेला आहे. बाकीच्या ज्या सगळ्या काही आहेत आपण त्या डिलीट केल्या. हा 1 मिनिटाचा चार्ट आहे. 1 मिनिटाच्या चार्टवरती पण बघा, लक्षात येऊन जाईल. इथे काय आहे? इथे हे बघा, इथे एक कॅन्डल बनलेली आहे. ती कोणती आहे? ही रॅली बोरिंग ड्रॉप. रॅली बोरिंग ड्रॉप. बरोबर. ही ग्रीन कॅन्डल, नंतर एक छोटीशी अनफिल्ड कॅन्डल किंवा अनडिसिजन कॅन्डल आणि त्याच्यानंतर ही कंटिन्यू ड्रॉप. बरोबर. तर मग आता हा एरिया आपल्याला काय करायचा? हा एरिया मार्क करायचा. बरोबर. हा एरिया मार्क करायचा म्हणजे आपला हा काय झाला इथला. हा याच्या, हे बघा, आता हे थोडंसं समजून घ्यावं लागेल. हा स्टॉप लॉस आपल्याला कुठपर्यंत घ्यावा लागेल? इथपर्यंत घ्यावं लागेल ना, कारण इथे पण काही ऑर्डर आहेत. कदाचित इथं स्टॉप लॉस करून इथपर्यंत वरती जाऊ शकतं. तर हा एरिया आपल्याला एवढा झाला आपला स्टॉप लॉस आणि ऑर्डर कुठे घ्यायला येणार आहे? इथपर्यंत. ठीक आहे. म्हणजे या एरियामध्ये हा एक सप्लाय झोन बनलेला आहे. या झोनमध्ये मार्केट येणार आणि आल्यानंतर कुठपर्यंत खाली येणार? बघा, लक्षात घ्या, कुठपर्यंत खाली येणार? मार्केट खाली येणार, हे मार्केट खाली येणार इथपर्यंत खाली यायला पाहिजे. इथपर्यंत खाली यायला पाहिजे किंवा ते 1:5 व्हायला पाहिजे. ठीक आहे. बघा, हे मार्केट कसं आलं? हे मार्केट बघा. बरोबर. हां, आता बघा, आधी आधी कुठे आलं होतं मार्केट? इथं थोडंसं लक्षात घ्या. डिमांड आणि सप्लाय झोन जोपर्यंत लक्षात येत नाही तोपर्यंत थोडंसं सुरुवातीला हे बघा, ही ऑर्डर कुठे घेतली सुरुवातीला? ही ऑर्डर घ्यायला इथे आलेलं. बरोबर. ऑर्डर घ्यायला कुठे आलेलं मार्केट आधी? या मेन कॅन्डलच्या वीक पार्टला आधी टच केलं. बरोबर. आधी अजून इथल्या काही ऑर्डर पेंडिंग होत्या. आता या ऑर्डर इथे फिल झाल्या. बरोबर. नंतरच्या ऑर्डर कुठे घेतल्या? डायरेक्ट इथपर्यंत. बरोबर. आता या फायनल ऑर्डर घेतल्या तर आता कुठे येईल मार्केट? तिथून खाली येणार कंटिन्यू. मग ह्या एरियामध्ये बघा, हा हा डिमांड झोनचा एरिया आहे. या एरियामधनं मार्केट कंटिन्यू खाली आलं. इथून मार्केट कंटिन्यू खाली आलं. आपल्याला टार्गेट कधी पण छोट्या टाइम फ्रेममध्ये असेल तर 1:5चं टार्गेट आपल्याला घ्यायला पाहिजे. 1:5चं आपल्याला टार्गेट घेता आलं पाहिजे. हे बघा, स्टॉप लॉस एकदम छोटा आहे. इथपर्यंत आपण स्टॉप लॉस ठेवणार होतो. ठीक आहे. आणि ह्या आपल्या फायनल ऑर्डर होत्या. 1:5चं आपल्याला टार्गेट घ्यायचं आहे. ठीक आहे. 1:5 1:5 1:5 हे बघा, 1:5 पेक्षाही जास्त टार्गेट आपल्याला मिळालं. आणि परत पण बघा, एकदाच नाही, इथे आलेलं परत हे बघा, अजूनही बी हा पण मी काय म्हटलं होतं की इथे पण अजून काही सेलिंगच्या ऑर्डर आहेत. त्या परत मार्केट त्या एरियामध्ये आलं. बरोबर. परत त्या एरियामध्ये आलं फायनल ऑर्डर घेऊन
आणि परत त्यांनी काय केलं, आपल्याला 1:5चा चान्स आपल्याला मार्केटने दिलेला आहे. लक्षात येत आहे? ठीक आहे. पुन्हा 1:5चा चान्स आपल्याला मार्केटमध्ये दिला आहे. म्हणजे टोटल जर पाहायला गेलं तर आज मार्केटमध्ये 3 चांगल्या एंट्री आपल्याला मिळालेल्या होत्या. 1 मिनिटाच्या कॅन्डलमध्ये 2 एंट्र्या आणि 5 मिनिटाच्या कॅन्डलमध्ये 1 एंट्री आणि सगळ्या एंट्रीने आपल्याला 1:5चं टार्गेट दिलेलं आहे. ठीक आहे. हे झालं निफ्टीमध्ये. आपण हे थोडंसं डीपमध्ये घेतोय. परंतु समजायला थोडासा वेळ जाणार आहे. तर लक्षात घ्यायचं हे कसं आहे हे लगेच समजणार नाही. हे व्हिडिओ 2, 3, 4 वेळेस बघावे लागतील. हे बघितल्याशिवाय मार्केट लगेचच्या लगेच लक्षात येणार नाहीये. हळूहळू सगळ्या कन्सेप्ट आपल्या ह्या क्लिअर होऊन जातील. हे झालं निफ्टीमध्ये. आता आपण बघणार आहे की निफ्टी हे झालं निफ्टीमध्ये. आज सेन्सेक्सची एक्सपायरी होती. बरोबर, सेन्सेक्सची एक्सपायरी होती. सेन्सेक्स बघूयात. सेन्सेक्स आपल्याला डिले येतो. ठीक आहे. आपल्याला सेन्सेक्स या चार्टवरती डिले येतो. परंतु सेन्सेक्समध्ये पण ॲक्युरेसी आहे. बरोबर. सेन्सेक्सने आज काय केलं बघूयात आपण. सेन्सेक्सने आज काय केलं. ही सेन्सेक्सची एका दिवसाची कॅन्डल आहे आणि ती कॅन्डल ग्रीनमध्ये क्लोज झालेली आपल्याला दिसते. बरोबर. म्हणजे मार्केट ओपन कुठे झालंय, खाली ओपन. सेन्सेक्स ओपन झालाय इथे खाली 78,788 लो मारला त्याने 78,700 आणि सेन्सेक्स क्लोज कुठे झालाय 78,951 इथे आज सेन्सेक्स क्लोज झालेला दिसतोय. ठीक आहे. तर आता सेन्सेक्समध्ये आपल्याला कुठे ऑपॉर्च्युनिटी मिळत होती आपण ते बघूयात. सेन्सेक्समध्ये कुठे ऑपॉर्च्युनिटी भेटत होती आणि काय. तर सेन्सेक्स हा 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 आज सेन्सेक्सचा पूर्ण काय, हा आजचा सेन्सेक्स बनलेला आहे. बरोबर. ही सेन्सेक्सची आज आज सेन्सेक्सनी ही मुवमेंट केलेली आहे. बरोबर. ठीक आहे. लक्षात घ्या. सेन्सेक्समध्ये आज आज सेन्सेक्समध्ये बघा, सेन्सेक्समध्ये पण ट्रेड मिळालेला होता. 1 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती सेन्सेक्समध्ये खूप छान ट्रेड मिळालेला होता. तो कुठे बघा, लक्षात घ्या. ट्रेड खूप सारे भेटतात, परंतु प्रॅक्टिस करावी लागेल तेव्हा आपल्या लक्षात येणार आहे. हे बघा, इथे इथे सप्लाय झोन दिसतो. बरोबर. आपल्याला काय करावं लागेल, लक्षात घ्यावं लागेल थोड्या थोड्या गोष्टी. अनुभव आल्याशिवाय. हे बघा, डीप आणि ॲक्युरेट एंट्री आपल्याला पाहिजे असेल तर थोडासा स्टडी करावा लागेल. हे बघा, आता इथे आपण योग्य मार्किंग कसं करणार आहे. हा काय झालेला आहे इथे सप्लाय झोन. बरोबर. हा जर सप्लाय झोन झालेला आहे, सप्लाय झोनला आपण मार्किंग कसं करणार आहे. हा सप्लाय झोनचा मेन एरिया. बरोबर. थोडासा बफर ठेवला आपण. बरोबर. हा थोडासा बफर ठेवला आपण. ओके. आणि हे बघा, ही जी कॅन्डल वरती हाय मारून खाली आलेली आहे, याचा अर्थ आपल्याला हिला थोडासा बफर ठेवून आपल्याला वरती स्टॉप लॉस ठेवावा लागेल. समजतंय. ओके. कारण इथे पण काही सेलिंग ऑर्डर बनलेल्या आहेत. बरोबर. आणि मग आपल्याला काय करावं लागेल, 1:5चं आपल्याला काय करावं लागेल, खाली टार्गेट घ्यावं लागेल. 1:5चं टार्गेट. बरोबर. 1:5चं टार्गेट. हे बघा, हे कंटिन्यू कॅन्डल, हिच्यात गॅप आहे, हिच्यात गॅप नाही, हिच्यात गॅप नाही, हिच्यात गॅप नाही आहे. इथपर्यंत यायला पाहिजे होतं. कुठपर्यंत यायला पाहिजे होतं, इथपर्यंत. 1:4. ठीक आहे. 1:4 यायला पाहिजे होतं. हे बघा, मार्केट कुठे आलं, मार्केट ह्या झोनच्या एकदम मिडल एरियामध्ये आलेलं आहे. एकदा नाही, दोनदा आलंय. बघा, आधी आधी कुठं आलं, या कॅन्डलच्या वीक एरियाला टच केलं आणि मार्केटने 1:4चा रिटर्न दिलेला आहे. 1:4 काय, 1:4 नाही, ॲक्च्युअली तो जर पाहायला गेलं तर 1:7चा रिटर्न दिलेला आहे मार्केटने. बरोबर. त्यानंतर मार्केट कुठे आलं, मेन एरियामध्ये आलं. बरोबर. परत मार्केट कुठं आलं, मेन एरियामध्ये आलं. मेन एरिया, कारण इथल्या इथल्या पण ऑर्डर पेंडिंग होत्यात ना, त्या ऑर्डर घेऊन मार्केटने पुन्हा एकदा लो मारलेला आहे. त्याने सुद्धा 1:5, 1:6चा टार्गेट आपल्याला दिलेलं आहे. ठीक आहे. बरोबर ना, लक्षात येत आहे. ठीक आहे. एखादा म्हणेल की हा पण झोन आहे. हा झोन नाहीये. हा झोन नाहीये. झोन समजून घेण्यासाठी खूप डीपमध्ये जावं लागेल.
आपण डीपमध्ये लगेच जर खूप डीपमध्ये जावं लागेल त्यावेळेस लक्षात येईल की हा झोन का नाही आहे, हा झोन का बनत होता, हा झोन का नाही आहे, कशामुळे नाही आहे, ते थोडंसं डीपमध्ये जाऊन लक्षात येईल. इथे पण सेन्सेक्समध्ये पण आज 1:4 1:5च्या दोन ऑपॉर्च्युनिटी आपल्याला मिळालेल्या होत्या. ठीक आहे. एक मिनिटाच्या कॅन्डलमध्ये दोन ऑपॉर्च्युनिटी आपल्याला मिळालेल्या होत्या, दोनदा ऑपॉर्च्युनिटी मिळालेली. ही झाली सेन्सेक्समध्ये. ठीक आहे. त्यानंतर आपण कशात बघणार आहे, हे बघा, काल आपण बघितलं होता ICICI बँकेचा आपण एक एरिया मार्क केलेला होता. ICICI बँक कालच्या व्हिडिओमध्ये लक्षात येईल. आपण ICICI बँकमध्ये आपण एक 15 मिनिटाचा झोन एरिया आपण बघत होतो, बरोबर. 15 मिनिटाचा झोन एरिया आपण बघत होतो. हा 15 मिनिटाचा झोन एरिया आपण काल बघितलेला होता. हा झोन आहे इथे, इथे. आणि ऑर्डर घेतली, शेवटच्या ऑर्डर घेतल्या, बरोबर. काल मार्केट इथे क्लोज झालं, आज पण वरती गेलाय. तर बघा इथे इथे सुद्धा ICICI बँकेने आपल्याला रिटर्न कसा दिलेला आहे, इथे 1:5 1:5, बरोबर. तर हे थोडंसं हळूहळू जाऊन मार्केटमध्ये काय बनतंय, कसं बनतंय, त्याला कसं बघायला पाहिजे किंवा काय स्टॉप लॉस किती ठेवायला पाहिजे, क्वांटिटी किती ठेवायला पाहिजे, थोडासा हा पार्ट आहे, हळूहळू लक्षात येऊन जाईल. परंतु हे डिमांड आणि सप्लाय कसा काम करतो आपण ते थोडक्यात बघायचा प्रयत्न करतोय आणि हे रोज आपण इथून पुढे आपण रोज बघणार आहे. ठीक आहे. एक छोटासा अजून एक होता, अजून एक, हां, लक्षात घ्या. रिलायन्समध्ये एक छोटासा झोन तयार झालेला आहे, तो पण लक्षात घ्या. रिलायन्समध्ये एक छोटासा 5 मिनिटाचा एक झोन बनलेला आहे, त्याचं थोडंसं डिस्कशन करू आणि आपण आजचा व्हिडिओ थांबवू. ठीक आहे. कुठे दिसतोय का? हे बघा इथे झोन बनलेला आहे रिलायन्समध्ये, एकदम छान आहे. दिला तर एक छोटासा स्टॉप लॉस होईल, नाहीतर मग टार्गेट चांगला भेटून जाईल. हा एकदम छान, एकदम व्यवस्थित झोन बनलेला आहे. या झोनमध्ये आपल्याला काय करायचं आहे, टार्गेट किती घ्यायचं आहे, 1:5. 1:5चं टार्गेट घ्यायचं आहे, बरोबर. 1:5चं टार्गेट हा झोन देऊ शकतो. मग आता हा झोन आल्यानंतर आपल्याला कसं कळणार झोन येणार आहे, याच्यासाठी आपल्याला अलर्ट लावून ठेवावं लागेल. आता हा झोन येईल, आपण इथे एक अलर्ट लावून ठेवू. ठीक आहे. हा अलर्ट लावला, मार्केट इथे खाली येणार, या झोनमध्ये येणार, ऑर्डर घेणार आणि वरती जाणार. मार्केटचं काम करतं, वरून खाली येणार, या झोनमध्ये इथे थांबलं, टच केला, वरती गेला, टार्गेट दिला. ठीक आहे. समजलंय. कुठे काही असे झोन बनत असेल किंवा काही होत असेल तर कमेंट करा, कमेंटमध्ये हे करा. आणि नाहीतर मग मला व्हॉट्सॲपवरती जरी मला झोन टाकला की हा झोन बनलेला आहे, तो झोन बनलेला आहे, इथे बनतोय का, तर आपण त्याच्यावरती डिस्कशन करू, चर्चा करू. ठीक आहे. चला थांबूयात आज. धन्यवाद.